1674च्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झालेले तरुण संभाजीराजे नम्रतेने आणि आत्मविश्वासाने आलेल्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्यांचे तेज पाहून सर्वांनाच खात्री पटली, हाच स्वराज्याचा भावी आधारस्तंभ. पण हे सुख फार काळ टिकले नाही. राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी मायेचा आधार हरपला. हिंदवी स्वराज्याच्या साक्षीदार राजमाता जिजाऊंनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. संभाजीराजांच्या जीवनातील मायेची पोकळी आता भरून काढायला कोणी नव्हते. राजमाता गेल्या आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि सततच्या मोहिमांमध्ये व्यस्त झाले. तरुण संभाजीराजे आता अनुभवी आणि जुन्या मानकऱ्यांच्या वागणुकीमुळे एकटे पडू लागले. विशेषतः अमात्य अण्णाजी दत्तो यांच्या कारभारातील भ्रष्टाचार त्यांना सहन होत नव्हता. अण्णाजी, आपण स्वराज्याच्या तिजोरीचे संरक्षक आहात, भक्षक नाही. या नोंदी खोट्या आहेत, संभाजीराजे ठामपणे म्हणाले. पण कुशल प्रशासक असलेल्या अण्णाजींच्या बाजूने शिवाजी महाराज अनेकदा उभे राहत. त्यांना वाटत असे, अनुभवी माणसाचे काही दोष स्वराज्यासाठी सहन करावे लागतात. महाराजांच्या दरबारात आता संभाजीराजांविरुद्ध एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. अण्णाजी दत्तो आणि त्यांचे समर्थक दरबारातील इतरांना युवराजांच्या विरोधात भडकावत होते. बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांना वारंवार अपमानित केले जाई. युवराजांचे बोलणे ऐकू नका, त्यांचा अनुभव काय, असे अपमानास्पद शब्द दररोज कानावर पडत. याच कटकारस्थानामुळे जेव्हा महाराजांनी दक्षिणेकडील महत्त्वाची मोहीम आखली, तेव्हा संभाजीराजांना त्या मोहिमेवर जाण्यापासून थांबवले गेले. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारले गेले. महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी संभाजीराजांवर होती. पण अष्टप्रधान मंडळाने महाराजांच्या गैरहजेरीत युवराजांचे कोणतेही हुकूम मानण्यास स्पष्ट नकार दिला. आम्ही फक्त छत्रपतींचे ऐकतो, असे त्यांचे म्हणणे होते. संभाजीराजांनी अनुभवले, नुसती योग्यता असून भागत नाही. दरबारातील राजकारण आणि अनुभवजन्य अधिकार हे खूप महत्त्वाचे ठरतात. त्यांच्यातील निष्ठा आणि कर्तव्यपरायणता असूनही त्यांना दरबाराकडून दुर्लक्ष सहन करावे लागले. ही परिस्थिती शिवरायांपर्यंत पोहोचली. त्यांना अण्णाजींच्या कारभाराची किंमत आणि युवराजांवरील अन्याय कळला. पण दरबारातील जुन्या निष्ठावानांना तत्काळ दुखावणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि युवराजांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी तरुण संभाजीराजांना कोकणातील शृंगारपूरच्या सुभेदारीवर पाठवले. हे एक प्रकारचे तात्पुरते वनवासच होते. स्वराज्याच्या भावी छत्रपतीला दरबाराच्या कटकारस्थानांमुळे आपल्या वडिलांपासून आणि राजकारणाच्या केंद्रस्थानापासून दूर जावे लागले.